यशराज पैलवान राजुरी सोलंकर सर, यशराज पैलवान राजुरी, यशराज पैलवान राजोरे आणि गोंदिया पैलवान हळगाव हळगावचा पैलवान आहे. अशी कुस्ती आकड्यावरती लागते. कुस्ती बघा बघण्यासाठी कुस्ती लागलेली आहे. या आखाड्यातील पहिली उद्घाटनाची कुस्ती मैदानाला सुरुवात झालेली आहे. उद्घाटनाची पहिली कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. ज्ञानदेवी रचीला पाया तुका झाला ते कळच, आजचा पाया उद्याचा कळच आहे. ही छोटी छोटी पैलवान उद्याचे हिंद केसरी आहेत, उद्याचे महाराष्ट्र केसरी आहेत. याच्यातलाच पुढे जाऊन एखादा हिंद केसरी होणार आहे, याच्यातलाच पुढे जाऊन एखादा महाराष्ट्र केसरी होणार आहे. असे दोन छोटे पैलवान, चॉकलेटी लंगोट परिधान केलेला गोल्या पैलवान हळगावचा आहे. शकील भैया शेख यांच्याकडे सराव करतोय हळगावला. आणि पलीकडे यशराज राजोरीचा पैलवान याची कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. हळगाव विरुद्ध राजोरी याचा मुकाबला. तुम्ही आपापल्या जोडीमध्ये कुस्त्या करून घ्या. कोणी मागं राहू नका. कोणी म्हणेल माझी जोड मोठी आहे, वातावरणाने आपल्याला सवड दिलेली आहे, वरुण राजा आपल्यासाठी थांबलेला आहे. आपापल्या जोडीत कुस्त्या करून घेत चला. हलगीवाली एक राऊंड टाका असेल, वरूनच टाका एक राऊंड, एक राऊंड. वारे वा वारे वा वायू वायू कर 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 हल्लीचा निदान आकड्यावरती घुमायला लागलेला आहे. बऱ्याच थोड्या वातावरणामध्ये मोठ्या दिवाळवारपणाने महाराष्ट्रातले मोठं कुस्तीचं मैदान आज औषध्यामध्ये संपन्न होत आहे. शबाश. यांनी या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी पंच म्हणून जायचं आहे. बांगडी काही होऊ शकते, काही घडू शकते. पपल्या दिसून बघा. पंच मंडळी ज्यांची नावं पुकारलं त्यांनी वरती यायचंय. शबाश शबाश. हो शबाश. पलीकड कुस्ती धोकादायक स्थितीमध्ये. कुस्ती शौकीनांची गर्दी आता झालेली आहे. दोन पलीकड छोटे पैलवान आकड्यावरती आलेले आहे. अजून तेव्हा ती लंगोट केलेला, लाल चटी केलेला आहे का वय? त्याचं लंगोट लावता येईल ना आकड्यावर आलाय कुस्ती करायला, आहे का वय? हिंगणी आणि गोकळी अशी कुस्ती लागते. हिंगणी विरुद्ध गोकळी अशी कुस्ती आकड्यावरती लागलेली. अभिजित बाबर यांचा पट्टा लाल चटी परिधान केलेलं हिंगणीचं पोरग आणि एक गोकळीचा पोरगा आहे. दोघांच्याही तोंडातले दुधाचे दात पडले नाही. बारक्या जोडीतल्या पैलवानांनी मैदानात यायचंय. कुस्त्या राहिल्या तर पुन्हा पैसे वगैरे काही भेटत नाही तिथं. आपल्या कुस्त्या जोडून घ्यायचे. शबाश. मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर राशीकर माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून, माझ्या आवाजाचं कौतुक करून दीपक पालवे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं मी आपला मनापासून आभार आहे. तुम्ही मला एका हाताने दिलं, हा पंढरीचा पांडुरंग तुम्हाला 2-2 हाताने देणार आहे. मी आपला मनापासून आभार आहे. माणूस धोणार नाही, माणूस मनाने श्रीमंत असू लागतोय. ही तुमच्या मनाची श्रीमंती आहे. मी आपला मनापासून आभारी आहे.
पंचाने असं फिरत राहा, पंचाने आतमध्ये फिरत राहा. पलीकड सपलेल्या कुस्तीमध्ये हिंगणीचा पैलवान विजय झाला. पैलवान अभिजित बाबर यांचा पट्टा विजय झालेला आहे आणि त्याच्यासाठी गणेश भाऊ कालवे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. याला खान म्हणतात. पैसा कुठं खर्च करावा याचं ज्ञान, भाव, जाण म्हणून त्या हिंगणीकरांसाठी म्हणून शबास म्हणून हिंगणीकरांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पलीकडे पैलवान 200 रुपये इनामाला आकड्यावरती फिरतोय. 200 रुपये इनामाला पैलवान फिरतोय. जोड पाहिजे, पकडा कोणीतरी. रणवीर परदेशी कर्जत विजय काका तोडून यांचा पट्टा आणि सागर खांडके श्रीगोंदा अशी कुस्ती आकड्यावरती लागते. 300 रुपये इनामाला कुस्ती लागलेली. कुस्ती बघा, अवघ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये कुस्तीचा निर्णय लागला. अवघ्या 2 मिनिटामध्ये कुस्तीचा निर्णय आरपार लागणार आणि पलीकड परदेशी आक्रमक भ 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 रणवीर परदेशी म्हणतात. रणवीर परदेशी विजय काका धोरण यांचा पट्टा विजय झालेला आहे आणि रणवीर परदेशीसाठी गणेश भाऊ पालवे यांची खिशामध्ये घातलेला आहे. त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस रणवीर परदेशीसाठी आलेलं आहे. आवाज एकदा एक झाल्यावर आवाज सुरू होतो. ही कुस्ती बघण्यासारखी कुस्ती 500 रुपये तिकीट लावून कुस्ती बघायला मिळणार नाही. कर्जत ओम रुपनवर कर्जत ईश्वर वस्ता तोरणेंचा पट्टा आणि पैलवान. हॅलो हॅलो, डबल कुस्ती कुणाची हे लावू नका. पंचांना नम्रतेची विनंती, डबल कुस्ती एक सुद्धा लावू नका. ही नम्रतेची विनंती, डबल एकही कुस्ती लावू नका. कुस्ती झाल्यानंतर दोन्ही पैलवानांच्या डोक्यामध्ये गुलाल टाका. डबल कुस्ती कुणाचीही लावू नका, इनाम दिला जाणार नाही. पहिलवानाला विनंती की जे वस्ताद लोक आले असतील त्यांची नावं या ठिकाणी आणून द्यायचे. जे वस्ताद लोक आले असतील त्यांची नाव इकडे येऊन दे आणायचे. सचिन भाऊ दातार वस्ताद उपस्थित झाली आहे जामखेडवरून. आपले हार्दिक स्वागत आहे. आणि अण्णा नायकवडी वस्ताद उपस्थित झालेले कंदरवरून आपले हार्दिक स्वागत आहे. शबास विजय काका तोरमलेंचा पट्टा विजय झालेला आहे आणि गणेश भाऊ पालवे यांनी त्याच्यासाठी खिशात घातलेला आहे आणि त्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. समुद्रातलं उंजळ दोन उंजळ पाणी काढलं पण समुद्रातच नाही आणि त्याच्यात ते 4-2 रुपये खर्च केले म्हणून खिशाखाली होत नाही. म्हणून गणेश भाऊ पालवे यांच्याकडून त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पैलवान आपापल्या जोडीमध्ये तुम्ही कुस्त्या करून घ्या, नाहीतर परत म्हणताल माझी कुस्ती राहिली. पाऊस आला तर मैदान थांबू शकतं. पैलवान मंडळींना विनंती, आपल्या कुस्त्या लगेच जोडून घ्या. छोट्या कुस्त्या राहिल्या तर परत जोडल्या जाणार नाहीत. आवाज येऊ, आवाज द्या. हॅलो हॅलो, ही गर्दी कमी करा जरा पुढची. पोलीस, ही गर्दी मागे पाठवा सगळे. 2 फूट जागा ठेवा मध्ये. 2 फूट जागा ठेवायची. 2 फूट खाली बसून घ्या सगळे. खाली बसून घ्या. वाघमुळे कंदर उमेश काकांनी यांचा पट्टा आणि हा वाघमोडे साताऱ्याचा पैलवान याची कुस्ती आकड्यावरती लागते. 500 रुपये इनामाला कुस्ती आकड्यावरती लागते. हॅलो, कोण? पैलवान सचिन दामोदर साळुंके. पैलवान सचिन दामोदर साळुंके असे त्यांनी मैदानात यायचंय. पैलवान स्वपन काका साळुंके
पहिलवान स्वपन काका साळुंके कुठं असतील त्यांनी वरच्या आखाड्यात यायचंय. काकासाहेब अनारसे असतील तर त्यांनी पण मैदानावरती यायचंय. सचिन पालवे, सचिन पालवे जास्त माणसं वर घेऊ नका, पहिलवान जास्त वर घेऊ नका. दीपक पालवे, हलामाच्या कडेने 2 फूट जागा शिल्लक ठेवायची आहे. 2 फूट जागा शिल्लक ठेवा. इनाम आवाज वाढवा किंवा आवाज द्या, अजून आवाज द्या. इनाम 400 रुपये इनामाला पैलवान आकड्यावरती फिरतोय. जोड पाहिजे, पकडा कोणीतरी. पलीकड सुकापाटणात माऊसभाऊ आकड्यावरती फिरायला लागलेला. कशा आहे तुम्ही? 400 रुपये इनामाला पवार पैलवान आकड्यावरती फिरतोय. जोड पाहिजे. कसा आहे कडे अंगाने आडवाय तेवढा, उभाय तेवढा. काय 100 किलोचं भरलेलं पोत आहे का तुम्ही? सुकापाटणात माऊसभाऊ. आवाज द्या, आवाज द्या, आवाज द्या, अजून आवाज द्या. इथं तुम्ही येतो बोलून मग. आवाज वाढव या पाय. हॅलो हॅलो. प्रणव मोहोळकर कर्जत आणि ब्लॅक टायगर मधले पैलवान सातारा. 700 रुपये इनामाची कुस्ती आकड्यावरती लागलेली आहे. ब्लॅक कोबरा आकड्यावरती आलेला आहे. मधले साताऱ्याचा पैलवान आहे. काला नाग एक बाटच गया तो पाणी पिणे ही मागणी देत आहे. तानाजीभाऊ वाघमारे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून त्यांनी माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. हे आपला मनापासून आभार आहे. माणूस धनान नाही, माणूस मनाने श्रीमंत असावं लागतो. ही तुमच्या मनाची श्रीमंती आहे. पैशाने पेन विकत घेता येतोय, अक्षर नाही चाकली करता येत. पैशाने ग्रंथ खरेदी करता येतोय, त्यातलं सगळं ज्ञान नाही प्राप्त करता येत. पैशाने मंदिर बांधता येतंय, त्यातली मूर्ती विकत आणता येते, पण त्यातलं सगळं दिवत्व नाही प्राप्त करून घेता येत. पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावलं पावली बघायला मिळतात. तर तानाजी भाऊ तुमच्यासारखी मनाने श्रीमंत असलेली माणसं फार कमी जागेवर बघायला मिळतात. हे आपला आभार आहे. हळगाव वीरदेव कोळेकर हळगावचा पैलवान आणि हा सतेज गिरंजे कर्जत ईश्वर वस्ता तोडमल्यांचा पट्टा. अशी कुस्ती आकड्यावरती लागलेली कुस्ती बघण्यासारखी. दोघही लढाव, दोघांची तब्येती लय काय 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 म्हणलंय गड्या. प्रणव मोहोळकर विजय झाला आणि त्याच्यासाठी गणेश भाऊ पालवे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस मोहोळकरांसाठी आलेलं आहे. याला दान म्हणतात. एका रातीमध्ये मोत्यानं पैसा ओढून पापाचं जगवून घराकडे येणारी माणसं मी बघितलेली आहे. पण पुरुषार्थावरती खर्च करणारी माणसं, मर्दुमकीवरती खर्च करणारी माणसं, म्हणून तिथं अशा कुस्तीवर बक्षीस बघायला मिळतं. रणवीर परदेशी, आदित्य परदेशी आकड्यावरती आलेला एक स्टार पैलवान. छोट्या गटातील 700 रुपये इनामाला आकड्यावरती फिरायला लागला. जोड पाहिजे, पकडा कोणीतरी. कोरेगाव आणि कर्जत अशी 500 रुपये इनामाला आकड्यावरती कुस्ती लागलेली आहे. पवारच काय झालं तिकडं. शबाश.
या ठिकाणी नुकतंच उत्कर्ष क्लासेसचे संचालक प्राध्यापक सतीशजी गोरखराव अनारस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत. शाबास. तानाजी या कपडे लहान कुस्त्या जोडू नका आता. तीन तीन कुस्त्या आखाड्यावरती चालू द्या. तीन तीन कुस्त्या चालतील एवढा मोठा आखाडा आहे. सुंदर नियोजन आहे, सुंदर आयोजन आहे. दरवर्षी ही लेकरं आपल्याकडे कुस्तीला येत असताना त्यांना माहिती आहे इथं कुस्ती चांगली केली तर इनाम चांगले मिळतो, चांगल्या पैलवानाला चांगला रिस्पॉन्स इथं मिळतो, बक्षीस होत नाही. ही सगळी देणारी माणसं आहे. धन आणि दान त्याचा सुंदर मिलाप बघायला कुठं जावं तर अळसुंद्याला. असे एक महाराष्ट्रातलं मोठं मैदान अळसुंद्यामध्ये आज संपन्न होते. वाघमोडे बरेच वेळ झालं कुस्ती करा तुमच्याकडं. शबाश. वाघमोडे विरुद्ध वाघमोडे असा चालू असलेला मुकाबला कुस्ती भावकीच्या भावकीतच लावली का गाव बदलले का दोघांची. शबाश. एक वस्ताद अण्णा नायकवडी यांचा वाचा आहे. कंदरचं पोरग आहे उमेश काका इंगळे यांच्याकडे सराव करतोय कंदरला. आज वरुण राजाने कंदर विरुद्ध जीवन विद्यमान नारायण आबा पाटील यांचा पट्टा विद्यमान आमदार आणि उमेश काका यांचा पट्टा याची कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. मागाशी येताना शबाश शबाश. कंदरकर म्हणतात उमेश काका यांचा पट्टा विजय झालेला आहे. सागर थानगे श्रीगोंदा आणि आदित्य परदेशी कर्जत एक तगडा कुस्ती लागलेली कुस्ती बघा आता. ग्रामस्थांची 1000 आणि गणेशभाऊ पालवे यांच्याकडून 500 अशी 1500 रुपये मला कुस्ती आकडेवरती लागलेली आहे. कुस्ती अवघ्या 5 मिनिटाच्या आत म्हणजे कुस्तीचा निर्णय लागणार. बक्षीस परदेशीच्या कुस्तीसाठी तानाजीभाऊ वाघमारे यांच्याकडून सुद्धा अशी 1600 रुपये मला कुस्ती लागलेली आहे. या ठिकाणी सचिन रणसिंग यांच्याकडून या कुस्तीच्या आकड्यासाठी 501 रुपयाचे देणगी या ठिकाणी आले. धन्यवाद. अण्णासाहेब भांडवलकर यांनी 501 रुपयाचे वर्गणी या ठिकाणी आले, त्यांचे मनापासून धन्यवाद. आप्पासाहेब बरकडे यांच्याकडून 501 रुपयाची वर्गणी त्यांना मनापासून धन्यवाद. माऊली शिंदे याच्यासाठी पिंटू दंडीवास्तार यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. आणि पलीकड आदित्य परदेशीच्या कुस्तीसाठी दीपक पालवे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं बक्षीस आहे. बक्षिसाचा वर्षाव व्हायला लागलेल्या कुस्तीवरती पैशाला कमीच नाही. तुम्ही फक्त कुस्ती करा, कोणी घर केली का, कोणी बंद केली का. संपलेल्या कुस्तीमध्ये आदित्य परदेशी विजय झालेला आणि त्याच्यासाठी गणेशभाऊ पालवे यांनी 500 रुपये बक्षीस जाहीर केलं होतं. त्याला पोहोचलो सुद्धा. होली तैसा झाली त्याची वंदावी पावली. हळगाव आणि सोहम समुद्र कर्जत अशी कुस्ती आकड्यावरती लागलेली आहे.
अर्जुन गाडे कर्जत आणि शिवराज उगले जिओर विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांचा पट्टाशी एक तगडा कुस्ती लागलेली आहे. अर्जुन गाडे विरुद्ध जिओरकर अशी तगडा कुस्ती आकड्यावरती लागलेली आहे. 700 रुपये इनामाला कुस्ती आकड्यावरती लागलेली आहे. जिओर विरुद्ध कर्जतची कुस्ती 700 रुपये इनामाची चालू आहे. प्रसाद धंदे यांचे पिताश्री पिंटू धंदे वस्ताद कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. कर्जत आणि गोरेगाव अशी कुस्ती आकड्यावरती लागलेली आहे. कर्जत आणि हळगाव कटाड्याच्या कडाने 2 फूट जागा शिल्लक ठेवायची आहे. कटाड्याच्या कडाने 2 फूट जागा शिल्लक ठेवा. मागे सरकून बसाले सर्वांना नम्रतेची विनंती. 2 फूट जागा शिल्लक ठेवा. सगळ्यांना व्यवस्थित हंगामा बघता येणार आहे तरी सर्वांनी सहकार्य करायचंय. 2 फूट जागा शिल्लक ठेवायची आहे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचंय. 2 फूट जागा शिल्लक ठेवायची. ज्यांच्या डोक्यामध्ये गुलाल असेल त्यांची कुस्ती लावू नका. 1ही रुपया दिला जाणार नाही ही पंचांना नम्रतेची विनंती. आपला पाहुणा रावळा अजिबात तसं काही चालणार नाही. स्वच्छ कारभार चाललेला आहे. गुलाल डोक्यात असल्यानंतर इनाम दिला जाणार नाही ही सर्वांनी पंचांनी नोंद घ्यायची. डबल कुस्ती कोणाची लावू नका ही नम्रतेची विनंती. या कुस्ती मैदानासाठी वस्ताद अण्णा नायकवडे आणि संतोषभाऊ पारके कोर्टी या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. संपलेल्या कुस्तीमध्ये कर्जतकर विजय झालेला आहे. कर्जतकरांसाठी गणेशभाऊ पालवे याच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस पोचलेलं आहे. दोन अचानक पैलवान आखाड्यावरती आलेले आहेत. दोघे 100 वरती आलेले आहेत. कुणी कुणाची चटी पकडू नका. एकमेकांची चटी पकडायची नाही. दोन अचानक पैलवान आखाड्यावरती आलेले आहेत. आळसुंदा विरुद्ध आळसुंदा पैसा गावातच जाणार. 500 रुपये मध्ये एक तगडा कुस्ती लागलेली आहे. आळसुंदे विरुद्ध आळसुंदे याची कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. माजी सरपंच जीवनराजे साळुंकेचे चिरंजीव बघा कुस्ती केलेला. सरपंचाचे चिरंजीव आहे. जीवन साळुंकेचे चिरंजीव विजय झालेले आणि गणेशभाऊ पालवे यांच्याकडून त्याच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. दीपकभाऊ पालवे यांच्याकडून 100 आणि तानाजीभाऊ वाघमारे यांच्याकडून 100. चांगली कुस्ती केली की असा रिस्पॉन्स मिळतो. कर्जत आणि कुळधरण कर्जत विरुद्ध कुळधरण अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. जीवनराजे चिरंजीवला बाबासाहेब पारेकर यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस आले. अरे दादा
तीन कुस्त्या आखाड्यात चालू द्या. सगळ्यांना कुस्त्या बघता आल्या पाहिजेत. कुठली कुस्त्या बघते, सगळी कुस्तीची जाणकार माणसे, प्रत्येकाला इथं कुस्ती कळते, कुस्तीचा गाडा अभ्यास असलेली माणसं, अशी ही तुमच्यासारखी कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं, ही टोपेवाली, पेटेवाली, निरोवाली, धोत्रावाली ही जी माणसं आहेत का, खरं तर या माणसांनी या महाराष्ट्राची कुस्ती आतापर्यंत वाढवलेली आहे. ही कलियुगातली शेवटची पिढी आहे, ही टोपेवाली, पेटेवाली माणसं म्हणजे. अजून 15 वर्षाच्या नंतर 20 वर्षाच्या नंतर ही धोत्रावाली, टोपीवाली पिढी वाढायची नाही. एक 5 मिनिटं कुस्त्या नवीन लावू नका. एक सत्कार्याचा कार्यक्रम एकदा उरकून देऊ. फक्त नवीन कुस्त्या लावू नका. एक 5 मिनिटाचा वेळ द्या. मनोज बाळासाहेब सत्कार मूर्ती, मनोज बाळासाहेब टकले मेजर साहेब, गणेश विठ्ठल जाधव मेजर साहेब, शेखर संभाजी शितोळे मेजर साहेब, बाळू विठ्ठल गाडे सर आणि आप्पासाहेब साळुंके, विलास गाडे आणि हर्षद टकले, जवान बरकडे मेजर आणि ऍडव्होकेट अक्षय गाडे. आपला सर्वांचा इथं सन्मान होतोय, आपण तो स्वीकार करावा. तो सन्मान घेण्यासाठी वरती यायचंय, आपल्याला विनंती आहे. हॅलो, मैदानामध्ये कुस्त्या झाल्यानंतर आता पुन्हा कुस्त्या जोडू नका. 10 मिनिटं थांबायचे. मनोहरजी मेंढवस्ता, आपला इथं मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय, आपण वरती यावं. जामखेड सचिन भाऊ दातार आणि बापू जरी वस्त्र यांचा पट्टा आहे आणि पलीकड कोळेकर पैलवान हळगाव, शेकील भैया शेख यांचा पट्टा याची कुस्ती आखाड्यावरती लागते. मनोहरजी मेंढवस्ता हलगीच्या गटामध्ये आखाड्यावरती फिरायला लागले. हॅलो, हलगेवाल्यांना नम्र विनंती, तुम्ही खालून फिरायचे, वरून फिरू नका. 2 फूट जागा शिल्लक. हे आपला मनापासून आभार आहे. आणि मनोहरजी मेंढवस्ता यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातोय. ज्या माणसाने अनेक लेकरं घडवण्यासाठी जीवाचं रान केलं, आतापर्यंत त्यांचा असा प्रवास राहिलेला आहे. नारायण आबांकर तिथं कुस्ती कोच म्हणून, वस्ताद म्हणून काम पाहतायत. जीवरला अनेक लेकरं त्यांनी तयार केली आतापर्यंत. कुस्तीचा त्यांचा चांगला प्रवास राहिलेला आहे. मनोहरजी मेंढवस्ता यांचा मानाचा पेट बांधून सन्मान होतोय. एक रत्नपारखी माणूस, कारगोटी मध्ये सुद्धा हिरा शोधणारा माणूस आणि एक चिखलाच्या घोड्यांना आकार देणारा माणूस म्हणजे मनोहरजी मेंढवस्ता. हॅलो, कटाड्याच्या कड्याने 2 फूट जागा शिल्लक ठेवायची. प्रशासनाला सहकार्य करायचंय. सर्वांना व्यवस्थित हंगामा बघता येईल याची सर्वांनी नोंद घ्या. 2 फूट जागा शिल्लक ठेवा. पैलवान थोडं मागे सरकून थांबायचंय तुम्ही. पैलवान कोर्टीची व्यवस्था सन्माननीय पैलवान बाळासाहेब पारखे आपण समोर यायचंय. शंकर आपला पवार सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे. कर्जत, शंकर पवार हात होती करा. सुखपाटकर माऊल भाऊ कसे आहे तुम्ही? शंकर पवार हा कर्जतचा पैलवान आणि सुजित वलेकर हळगावाची कुस्ती आखाड्यावरती लागते. आता कुस्ती बघा, त्या पवाराची तब्येत बघा. गडे अंगाने अडवाई तेवढाच, उभाई तेवढाच, 500 किलो भरलेलं पोत आहे. सुखपाटला नाव भाऊ 35 भाकरी खाणारा सुखपाटील. सुखपाटील माहिती का? कर्जतचा पैलवान काय नाव? सोहम समुद्र संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. गणेश भाऊ पालवे यांच्याकडून समुद्रासाठी 100 रुपयाचं बक्षीस आले. हॅलो, शबाश. सर्जेराव पिटेकर, अंकुश पिटेकर यांनी हंगामा खोदून घ्यायचा आहे. अंकुशराव पिटेकर यांनी
ओम काळे कर्जत, अजित कोरके कंदल अशी कुस्ती आकडे होती लागलेली आहे. कुस्ती बघा, 1000 रुपये मला कुस्ती लागलेली आहे. अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्ये कुस्ती झालेली आहे. आपण लागणार कुस्तीच बघा. आपण जिओर आणि कन्नड, जिओर विरुद्ध कंदल अशी कुस्ती लागलेली आहे. डोक्यामध्ये गुलाल असून त्याची कुस्ती लागली जाणार नाही आणि जरी कुस्ती करून आला तरी इनाम मिळला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ज्यांच्या डोक्यामध्ये गुलाल असेल त्याने हे पहा, आपण आता हंगामात थोड्या वेळ थांबवत आहे व गावातील जे सेवानिवृत्त झाले आहे अशांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या सत्कार मूर्तींनी ताबडतोब यायचं आहे. अशी संपलेल्या कुस्तीमध्ये चला, सत्कार मूर्ती जे आहेत श्रीयुक्त हर्षदानी टकले, श्रीयुक्त बाळासाहेब गाडे सर, श्रीयुक्त विलासजी गाडे साहेब, श्रीयुक्त आप्पासाहेबजी साळुंके साहेब, श्रीयुक्त बरकडे मेजर, श्रीयुक्त टकले मेजर, श्रीयुक्त शितोळे मेजर, आपण सगळे अक्षय गाडे, ऍडव्होकेट अक्षय कुमार गाडे यांनी देखील या ठिकाणी आपला सत्कार देण्यासाठी यायचा आहे. त्याचप्रमाणे त्यांचा सन्मान करण्यासाठी श्रीयुक्त आपल्या गावचे उद्योजक श्रीयुक्त अण्णासाहेबजी साळुंके, त्याचप्रमाणे जीवनराव साळुंके, त्याचप्रमाणे रेवणनाथ अनारसे, रमेशदादा अनारसे यांनी ताबडतोब या ठिकाणी कुस्तीच्या आखाड्यावर जायचं आहे. त्याचप्रमाणे माजी सरपंच किरणराव साळुंके यांनी देखील सन्मान करण्यासाठी आखाड्यावर जायचं आहे. आपण ग्रामस्थातर्फे जे सेवानिवृत्त झाले व ज्यांनी आपली सेवा अतिशय चांगली केली या सर्वांचा सन्मान आपण करत आहोत. ज्यांची नावं पुकारले त्यांनी ताबडतोब या ठिकाणी कुस्तीच्या आखाड्यावर यायचं आहे. गणेश कुस्त्या जरा बंद करा, लावू नका शेवट. हो चालेल. ठीक आहे. सर्वांनी सन्मानासाठी समोर जायचं आहे. जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब दादा साळुंके आले असतील तर आपण समोर यायचं आहे. त्यानंतर माजी उपसरपंच किरणजी साळुंके, एकनाथ तात्या साळुंके, एकनाथ दादा वाघमारे आणि विद्यमान सरपंच जिजाबापू अनरसे आणि विद्यमान उपसरपंच दिलीप खरात आपण कुठे असतील त्यांनी समोर सन्मानासाठी यायचंय. त्याच समवेत लालासाहेब सेटे आपण साहेब आला असताना समोर सन्मानासाठी यायचंय. 10 मिनिटं कुस्त्या थांबवायच्या आहेत. त्यांच्याच समवेत उत्कर्ष क्लासेसचे सन्मान्य सतीश अनारसे सर आणि आहेत. एक तगडा कुस्ती लागलेली कुस्ती बघा. पाशांती जामखेड बापू वरे वसलेंचा पट्टा आहे. अभिजित भिसे जोर, विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांचा पट्टा अशी कुस्ती आखाड्यावरती लागली कुस्ती बघा. शिवदास एकनाथ गांधी यांनी 551 रुपये ठिकाणी वर्ग दिले. मनापासून धन्यवाद. डिव्हिजन भिसे उपस्थित झालेले आहेत. आपले हार्दिक स्वागत आहे. कर्जत आणि पोत्रे, कर्जत विरुद्ध पोत्रे अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. 4 कुस्त्या चालू आहेत. 4 पंच. पैलवान खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा, खाली बसा. पहिल्या बाजूला बसून घ्या, खाली खाली बसून घ्या. बाजूला असलेले साईडला असलेले वरती कठाड्यावर उभं राहिले पैलवान इकडे समोर खाली खाली बसून घ्या सगळे.
गर्दी करू नका. वरती अजिबात जास्ती गर्दी करू नका. शंभू जाधव विजय काका तरुण यांचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. गणेशभाऊ पालवे यांच्याकडून ते 100 रुपयांचं बक्षीस आहे आणि तानाजीभाऊ वाघमारे यांच्याकडून सुद्धा त्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे. बारक्या कुस्त्या घेऊन थोड्या मोठ्या कुस्त्या घ्या. आतली गर्दी कमी अमर वाघमारे कर्जत आणि शुभम गोयकर कोरेगावाची कुस्ती आघाडीवरती लागलेली आहे. या ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी आले आहेत. त्यांचं देखील ग्रामस्थ असून दे त्यांच्यातर्फे हार्दिक असे स्वागत. जामखेड बापू जरेवस्ता यांचा पट्टा, मंगेशदादा अगबे यांचा पट्टा आणि जीवन विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांचा पट्टा. निवेदन साहेब एक मिनिट बोला. सकाळच्या करून पैलवान उभे आहेत, तरी पाठीमागे लोक बसले त्यांना दिसत नाही. ते पैलवान उभे त्यांनी खाली बसून घ्या सर्वांनी. विनंती, पाऊस आलेला आहे. आता बारक्या कुस्त्या जोडल्या जाणार नाहीत. बारकी एकही कुस्ती जोडली जाणार नाही. सर्वांना खाली बसून घ्या. मोठ्या कुस्त्या जोडल्या जातील. मोठ्या पैलवानांनी समोर यायचं. पाऊस आल्यानंतर मैदान थांबले जाईल. तानाजीभाऊ वाघमारे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून त्यांनी माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. भाऊ आपला मनापासून आभार आहे. माझी मग वाचा झाली यानावर मग बोलावी तो ईश्वर चालविता ढोलविता भोलविता तो आहे. आणि सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलत नाही. हॅलो, मी एक सर्वसामान्य घरातला माणूस आहे. माझ्या आवाजाचं कौतुक करून रुपयासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी आपला आभारी आहे. लोकप्रिय पैलवान जोर आणि वैभव मासा कर्जत अशी कुस्त्या आकडेवरती लागलेली आहे. ती कुस्त्या चालू द्या. पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती, जरा पुढे वा तुम्ही. 2 फूट जागा शिल्लक ठेवायची. पोलीस प्रशासन अमरजीत साळुंके कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यायचे. अमरजीत साळुंके आपण या ठिकाणी अमरजीत साळुंके. हॅलो, पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती, 2 फूट जागा शिल्लक ठेवायची आहे. पोलीस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करायचे. 2 फूट जागा शिल्लक ठेवायची आहे. 2 फूट जागा शिल्लक ठेवायची. आखाड्याच्या गर्दी करू नका. 2 फूट जागा शिल्लक ठेवा. पलीकडे संपलेल्या कुस्तीमध्ये जोरकर विजय झालेला आहे. जोरकरासाठी गणेशभाऊ पालवे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस. गणेश, आखाड्यात किती कुस्ती कमी करा. आजमचे त्या जाऊ नका, बंद करा. नाही बारक्या साहेब खाली काय घेतो मी वर काय येते खाली काय खाली थांबायचे. हलगीवाले अजिबात वरती उभे राहा. आणि रावसाहेबांना शिंदे हल्लीच्या नजरात आपल्यावरती फिरायला लागले. त्यांचा इथं सन्मान केला जातोय. एक गणेशभाऊ पालवेंच्या वतीने वैयक्तिक कुस्ती आहे. आदित्य परदेशी कर्जत आणि अर्जुन भिडवार पाटोदा जामखेड अशी कुस्ती आखाड्यावरती लागते. 1000 रुपये नमाची कुस्ती गणेशभाऊ पालवे आणि दीपकभाऊ पालवे यांच्याकडून 1000 रुपये नमाची कुस्ती बघा. महाराष्ट्राचे महाराष्ट्र केसरी बालारपेक यांचे पिताश्री यांचा मानाचा फेटा बांधून सन्मानित केला जातोय. आणि रावसाहेबांना शिंदे पारगाव यांचाही मानाचा फेटा बांधून इथं सन्मान केला जातोय.
कधी काळीचे तुफानी पैलवान मोतीबाग तालमीचे संतोषभाऊ पारखे हे सुद्धा कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. या पैलवानच्या कुस्त्या शाहूपुरीचे भैया पाटील, उत्कर्ष काळे, नामदेव बाराडे, आता लावू नका. आजी शेळके, वरती सगळे परत परत सारखे पहिल्यावर उभा राहते. धनु गणेश गणेश बारक्या परत किती परत परत बघा ना तुम्ही. वैभव गाडे आष्टी आणि नारायण खेडकर कर्जत, विजय काका तोडमल यांचा पट्टा अशी कुस्ती आकड्यावरती लागलेली आहे. आणि पलीकड सीमा साखळी नावाची एक योगासनपटू आकड्यावरती आलेली आहे. योगासन करून दाखवण्यासाठी आकड्यावरती आलेली आहे. हॅलो गणेश पालवे मोठ्या कुस्त्या जोडून घ्या. पाऊस येण्याची शक्यता आहे. मोठ्या कुस्त्या जोडा, बारक्या कुस्त्या बंद करा. गणेश त्या बारकाची ती पंचमंडळीला विनंती, बारक्या कुस्त्या कपडे घालेले एक सुद्धा लावू नका. मनाने कपडे काढून आले ते एक सुद्धा कुस्ती जोडू नका बारक्यातली. धनु धनु तिथे योगासन ते पाहून योगासन करायला आलेली. आखाड्यावरती जास्त अजिबात गर्दी करू नका. एक योगासनपटू योगासन करायला लागले. टाळ्या करायला होते सगळे. टाळ्या करायचे, टाळ्या करायचे, टाळ्या टाळ्या. ही गरीबाच्या घरातली पोरगी पाठीमाग बीडला पाऊस झाला, कडेला पाऊस झाला, सगळ्यांनी बघितलं. पाऊस झाला, त्या लेकराचं घर वाहून गेलं, त्याच्यात तिचं रान वाहून गेलं. अशा गरीबाच्या घरातली पोरगी आहे. दोघी बहिणी आहेत, दोघी योगासन करायला लागले आहे. दोघींसाठी जमलं तर टाळ्या करा. शबास. अतिशय गरीबाच्या घरातले ही मुली आहेत. या सीमा सभेसाठी गणेश भाऊ पालवे यांच्याकडून दोघींसाठी सुद्धा 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. अहो, ज्याचं पोट भरलं त्याला कुणीही जेवण वाढतंय. ज्याला भूक लागलेली आहे त्याला जेवण दिलं पाहिजे. नाहीतर समुद्रात पडलेला पाऊस फिरतोय, मूर्ख माणसाला केलेला उद्देश फिरतोय आणि धनवान माणसाला दिलेला. सन्माननीय आमचे मार्गदर्शक लालासाहेब सेटे साहेब आपण समोर यायचे. सेटे साहेबांचं आगमन झालेले, मनापासून त्यांचं सहर्षाचं स्वागत. दीपक पालवे यांच्याकडून सुद्धा दोघींसाठी सुद्धा 100 रुपयाचं आजच्या प्रभाषणासाठी जीवनराजे साळुंके यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रमेश दादा अनारसे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि आमचे सन्माननीय स्नेह बाबासाहेब पारेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. दादासाहेब अनारसे यांच्याकडून दोघीला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गाडे मेजर यांच्याकडून या मुलीला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सतीश अनारसे सर यांच्याकडून 100 रुपये बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. सर्व बक्षिसात्यांचं मनापासून सहर्षाचं स्वागत. अल्बाटेकचे सर्व सन्मान यांना साळुंके यांच्याकडे 200 रुपये आलेले आहेत. गोवर्धन पालवे पैलवान सरकार मागं तुम्ही काय दिसतंय का बघा. सरकार मागं तुम्ही सरकार मागं. पोलीस त्याला एकदा पोलीस उभा राहावं लागतं. पोलीस प्रशासन. पवन मुंडे जामखेड, प्रथमेश जाधव कर्जत 3000 रुपयाला कुस्ती लागलेली. कुस्ती निकाली झाली तर इनाम दिले जाईल.
माईक द्या ना एक तिकडं. सोलंकर सरांना एक माईक द्या. हॅलो आवाज बोला. सर हॅलो हा जिओ जामखेड आणि जामखेड अशी कुस्ती लागलेली आहे. 2000 रुपये इनामाची कुस्ती चालू झालेली आहे. पलीकड प्रथमेश जाधव हिरवीसाठी परिधान केलेला कर्जतचं पोरग आहे. सराव करते विजय काका तरुण यांच्याकडे कर्जत नाही हिरवीसाठी परिधान केलेला जामखेडचा पोरग आहे. मंगेश आजबे यांच्याकडे सराव करतोय. एक तगडा गोष्टी आतमध्ये चालू आहे. 3000 रुपये इनामाची. इथं समोर उभं राहिलेले पैलवान इकडे तानाजी वाघमारे नवीन मोठ्या कुस्त्या जोडून घ्या. बारक्या कुस्त्या घ्या पलीकडे सगळे जरा. शाबास. सगळे घ्या पैलवान पलीकडे उभं राहा. तिकडे महागा कोण नाही. सगळे इकडे शेडमध्ये माणसं बसले. पलीकडून उभं राहा. जिओ आणि हळगाव 2000 रुपये इनामाला कुस्ती लागलेली. हळगाव आणि जिओर अशी कुस्ती लागलेली आहे. जिओरकर हातवरती करा. हळगाव अंगा असं ज्याचं नाव घेतलं की त्याने हातवरती करायचा. पब्लिकला कळालं पाहिजे पैलवान कुठल्या गावचा आहे. नाव काय आत घे. जनरेटर चालू करा. परत मागं जाते ती. गणेश 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 3 कुस्त्या का फक्त मोठ्या कुस्त्या 3 कुस्त्या करायचा. 3 आता या मोठ्या कुस्त्या 4000 4000 रुपये आम्हाला पैलवान करतोय. रितेश पारके जोड पाहिजे पकडा कोणीतरी. सोहम पारके जिओ 4000 रुपये आम्हाला फिरतोय. आणि पलीकडे जिओ सातारा आणि सातारा 2000 रुपये आम्हाला कुस्ती आकड्यावरती लागलेली आहे. उद्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या कुस्ती मैदानाची चर्चा असणार आहे. पाऊस संपला. अर्ध्या वरती पाऊस चालू असताना सुद्धा हे कुस्तीचं मैदान सक्सेस झालं. कुस्ती एकही पैलवान मोठ्या हाताने घराकडे गेलेला नाही. उद्या अख्ख्या महाराष्ट्रात या मैदानाची चर्चा असणार आहे. इतर चांगली कुस्ती केली तर भरभरून प्रतिसाद मिळतोय. तुम कुछ करके दिखाओ, कुछ बनके दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. पैशाला कमीच नाही. तुम्ही फक्त कुस्ती करा. 5000 रुपये आम्हाला पैलवान फिरतोय. दीपक पांडेच्या हातामध्ये जोड पाहिजे पकडलं कोणीतरी. नाहीतर 5000 रुपये खिशात टाकून घराकडे निघून जायचा. वरती पळू नका. तुला फिरायला शबाश. पलीकड जामखेड कराड कर्जतकरांचा कब्जा घेतलेला आहे. चिपळूणचा हॅलो आखाड्याच्या कडेला सगळं पैलवान उभं राहिले. गावकरी सगळे महाग दिसत नाही कुस्ती. फक्त तुम्ही कुस्त्या बघणार आहेत का? सगळं भागवा ना तुम्ही. लोकांना खाली बसून महाग कुस्त्या बघू द्या. खाली बसा सगळे. जर खाली बसा सगळं महाग हो सगळे. सगळीकडे उभं राहिले पैलवान. शबाश. कुस्तीचा प्रयत्न होता हुकलेला. जामखेड विरुद्ध जिओ 5000
कामखेड विरुद्ध जिओर 5,000 रुपये मला कुस्ती जोडलेली आहे. तुम्ही कपडे काढा, मशीन तापवा, गाडीला हिटर द्या आणि लगेच आत या. वातावरणाचा अंदाज घ्या. कामखेडकर कुस्ती करा. अटॅकिंग कुस्ती करा. एकदा जिंकलेली कुणी सिकंदर होत नाही, एकदा हरलेली कुणी फकीर होत नाही. गणेश पालवे गर्दी करू नका बरं. इतकी गर्दी केलं कशा कुस्त्या झाल्या? कुस्तीवर लक्षात कोण नाही इथं. गर्दी कमावली, गर्दी कमी करावली. पोलीस प्रशासन गर्दी कमी करा. दीपक पालवे गर्दी कमी करावची. दहीन तिथं दावाई करीन तिथं दावाई करणार तेवढा कमी असावं लागतंय. तेव्हा चिको कुस्ती करा. कामखेडकर कुस्ती करा. एकदा शिवास आणि पंचाचा निर्णय आणि पैकर पंचाच्या निर्णयानुसार संपलेल्या कुस्तीमध्ये चिकू नाथ विजय झाला. पोरग विजय झालाय. तानाजी वाघमारे यांच्याकडून चिकू नाथसाठी 100 रुपयाचं बक्षीस, गणेश भाऊ पालवे यांच्याकडून सुद्धा त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. येणारी माणसाची तो तुम्ही फक्त कुस्ती झालेली गणेश किती किती तिला सांगा ना तुम्ही. 2,000 लागली. 2,000 शाबाश. 3,000 रुपये नंबरची कुस्ती होती. सुंदर गदारोळ. गणेश पालवे ही कुस्ती किती 2,000 लागले होते ना. 3,000 तिकीट काय दिली? ठरवून सांगा कुस्त्या. तानाजी वाघमारेंच्या हातामध्ये 3,000 रुपये आम्हाला पैलवान टोपी जोड पाहिजे. इकडं पालवे पैलवान, आलसुंदे, देवनवाडी आणि हळगाव अशी कुस्ती जोडलेली आहे. 3,000 रुपये आम्हाला कुस्ती लागलेली आहे. या गावचा पैलवान हरिवर्धन पालवेवरती लढाई लागलेली आहे. आणि पलीकड जीवरचा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. जीवरकरांसाठी गणेश भाऊ पालवे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस त्याला आलेलं आहे. समुद्रातलं ओझर पाणी काढलं म्हणून समुद्रात नाही आणि तिच्यात ते 4-2 रुपये खर्च केले. खाली होत नाही. पलीकडे टाळ्या करा, टाळ्या. या गावचा पैलवान हरिवर्धन पालवे पलीकडे विजय झालेला आहे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हरिवर्धन पालवे विजय झाले. त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस गणेश भाऊ पालवे यांच्याकडून, यांच्याकडून 100 आणि शिवराज पालवे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये. गणेश पालवे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. अण्णासाहेब साळुंके यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस हर्षवर्धन पालवे यांना. पापण्या बिटून मला हॅलो, खांबाच्या पलीकडे घ्या सगळे. पोलीस प्रशासन घ्या त्याला सगळे खांबाच्या पलीकडे. खांबाच्या पलीकडे घ्या सगळे. कुस्ती करा पैलवान. अटॅकिंग कुस्ती करा. बिना संघर्षाचे या जीवनामध्ये कोणाला काही मिळत नसतंय. सध्या माणसाला वाटायला लागले शॉर्टकट मध्ये मला बरंच काही मिळालं पाहिजे. जीवनात मला मोठं होत आलं पाहिजे. शॉर्टकट मध्ये असून कोणाला फोटो पूर्ण काढा. पुढून पाठीमागून काढा. थोडस काढा पण इथून थोडस पाठवलं. असू द्या घराकडे तरी जाऊ दे त्याला.
गणेश पालवे बारक्या कुस्त्या अजिबात जोडू नका तुम्ही. कशाला कुस्ती लावली ती पलीकडची 4,500 आणि लावली कुस्ती 1,000 5,500 कुस्ती गावचे 3,500 4,500 आणि बाळासाहेब पारखे दिलदार माणूस त्याच्याकडून 1,000 रुपयांचं बक्षीस या कुस्तीवरती. याची कुस्ती 5,500 रुपयानं मला कुस्ती लागलेली आहे. कपडे काढून माझ्यापाशी तर कोणी बोल नका इथं माझ्यापाशी कोणी. हरी गायकवाड सातारा, सातारा हरी गायकवाड, हरी गायकवाडाने हर्षवर्धन पाटील, हर्षवर्धन पाटील कंदरला सराव करतो. उमेश काका यांच्याकडे त्याची तब्येत बघा. 4,000 रुपयाने मला कुस्ती लागली आहे. आणि पाटलाची जरा तब्येत बघून सगळे स्नायू गणेश भरपूर आपण जेव्हाशी तब्येत आहे. बाळासाहेब पारखे याच्याकडून मी कुस्ती घेण्याला सरंकर माझ्या कुस्ती कमिटीचं कौतुक करून त्यांनी सुद्धा माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. पारखे साहेब आपला मनापासून आभार आहे. पारखे साहेबांनी माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं. मगाच्या धरून माझी उतरलेली बॅटरी पुन्हा चार्जिंग केलेली आहे. सर आता चालू करा बरं. चला तेवढं कुस्ती लावून घ्या. गणेश पालवे पुकारलेला इनाम निकाली आला तर तेवढं केलं जाईल, नाही तर 50% दोघांना दिलं जाईल. बरोबर. तुम्ही कुस्ती अटॅकिंग कुस्ती करा. कुस्ती चांगली केली तर चांगला रिस्पॉन्स मिळतोय. पलीकडे पाटील आक्रमक झालेला कशा येतो बेत, कशा येतो बेत पाटलाची. गणेश भाऊ टाइम भरपूर होत आलेला आहे. या पाटलाची तब्येत वडापाव खाऊन होती काय, गरम पिझ्झा खाऊन होती काय, स्टीम फूड होते काय तब्येत. तब्येत बघा 2-2 वेळा राबावं लागतं, धावावं लागतं, पळावं लागतं. 1,000 चपाती मारावी लागते. 1,000 जोड, 1,000 बैठक. जामखेड अभिषेक टकले आणि हा नारायण केरकर कर्जत अशी 3,000 रुपयानं मला पलीकडे कुस्ती लागलेली आहे. आता कुस्ती बघा. हॅलो सोपान काका कुस्ती सोडून घ्या ते. सोपान काका कुस्ती सोडून घ्या ते. घ्या सोडून कुस्ती. पलीकड फार कमी दिवसामध्ये चांगली जोड केलेली आहे नारायण केळकरनं. असा नारायण केळकर पण आज समोर उभा राहिलेला आहे, समोर उभा ठाकले आहे. अभिषेक टकले जीवचा जामखेडचा अशी एक तगडा कुस्ती आकडेवरती चालू आहे. पलीकड पाटलाने हाताची साथ काढण्याचा प्रयत्न. पाटील कंदरचा काय कंदरला सराव करतोय. उमेश काका गेट पैलवान मैदानामध्ये या. जोडलेल्या कुस्तीचे पैलवान मैदानामध्ये या. गीता अरे पलीकड संपलेल्या कुस्तीमध्ये पाटील विजय झाला. कंदरचं पूर्ण हॅलो कुस्ती झालेली नाही. गणेश पालवे कुस्ती झालेली नाही. कुस्ती अजिबात झालेली नाही. गणेश पालवे धावणारा मी मागो. तुम्ही माझं कौतुक केलेलं आहे. मी आपला मनापासून आभार आहे. हा चालू कुस्तीला अजून बक्षीस वाढलेले जीवन राजेश साळुंगे 100 रुपयाचं बक्षीस. रमेश दादा अनारसे बरोबर. यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसाची खायला होणार आहे. बरोबर. कुस्ती झाली पाहिजे. शाबास. ती कुस्ती लावली आपण. आपल्या मनाने निर्णय घेऊ नका. पंचाचा निर्णय दिला. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल. बाहेरून कोणी बोलू नका आणि पहिलवान तुम्ही स्वतः निर्णय घेऊ नका. अरे बाळा तुम्ही तुमच्यासाठी बोलायला लागलो. हे 70 ते 80% लेकर ही गोर गरिबाच्या घरात मुलं पहिलवान आहे. आज मैदानात मैदान बंद पडले. गणेश चव्हाण आणि लोखंडे जोरला सराव करतोय. विद्यमान आमदार नारायणराव पाटील यांच्याकडं. आणि हा तुझं नाव सांग. पवन तडके सराव करतोय. मंगेदादा आमच्या यांच्याकडे जामखेडला. ही कुस्ती गावचे 5,000 रुपयांनी वैयक्तिक 1,000 रुपये गणेश भाऊ पालवे आणि दीपक भाऊ पालवे यांच्याकडून 500 रुपये.
तानाजी वाघबाई यांच्याकडून सुद्धा 500, देवकारे साहेब यांच्याकडून सुद्धा 500 अशी किती नावं लागली कुस्ती? 8,000 रुपये नावाला कुस्ती लागली आहे. आता कुस्तीच बघा, एक चांगला कुस्ती आकड्यावरती आली आहे. स्वतः काकाची कुस्ती सोडून द्या. सोडून द्या ते कुस्ती करा. द्या सोडून दे. 500 रुपये त्यांना 500 रुपयाची केली त्यांना. आज तानाजी किती वेळ कुस्ती लागली होती? तानाजी लावा कुस्ती लावा, कुस्ती लावा की गणेश भाऊ पालवे. गणेश, शेवटच्या कुस्तीची तयारी करा. शेवटची कुस्ती लावून घ्या. दीपक, शेवटची कुस्ती घ्या. चला, हॅलो, पंचांचा निर्णय अंतिम राहील. अजिबात कोणी जास्त तिथे करू नका. शिवाजी मेजर, शिवाजी मेजर, शिवाजी मेजर, पंचाचा निर्णय अंतिम राहील. धनंजय भाऊ पालवे, धनुभाऊ पालवे यांच्या पुढून सुद्धा कुस्ती कमिटीचं कौतुक करून माझ्यासाठी धनुभाऊ, माझ्या आवाजाचं कौतुक करून धनुभाऊने सुद्धा माझ्यासाठी, माझ्या आवाजाचं कौतुक करून त्यांनी माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेले. मी आपला मनापासून आभारी आहे. बक्षीस हे बक्षीस असते हो. या जगात पैसा काय सगळ्यांकडे मिळवतोय. धन आणि दानत याच्यामध्ये फरक आहे. माणसाच्या खिशात किती पैसा झाला म्हणजे माणसाला श्रीमंत म्हणावा. या जगात श्रीमंतीची व्याख्या आतापर्यंत कुणाला करता येईल नाही. भाकरी बरोबर भोग असावी, अंतुर्णाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे धनुभाऊ पालवे. यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. धनुभाऊ, मी आपला आभारी आहे. शबास. एक तगडा कुस्ती आतमध्ये चालू आहे. 8,000 रुपये इनामाच्या कुस्ती आतमध्ये चालू आहे. पैलवान कुस्ती करा. इथं माणसाला जीवनामध्ये बिनसंघर्षाचं कोणाला मोठं होत येत नाही. पैलवान मंडळीने नियम ऐकून घ्या. जर कुस्तीचा इनाम ठरलेल्यामध्ये जर चोर सोडली तर 50% निमे होते. सोडलेली कुस्ती 50% निमे भेटतील. 4,000च्या कुस्तीला 1,000 रुपये भेटतील. शबास. आता कुस्ती बघा. ज्याला बीपी आहे, ज्याला शुगर आहे, हलक्या काळजाची हातात गरगाटा. एक तुफान कुस्ती आकडेवरती आता लागते. अविनाश गाडेवरती आदित्य पोजीवर. हॅलो, पोलीस प्रशासन, हे हटवा जरा. हे हटवा, मागची जरा गेलं. 3,000 रुपये कुस्ती लागलेली आहे. हे घ्या माग, घ्या माग, सगळे घ्या माग. ज्यांना पुढे उभारायचं असेल त्यांना बसून घ्या. बसून घ्या. अजिबात गर्दी करू नका तिथं. अजिबात दिसत नाही मागच्यांना. बसून घ्या. थोडं सहकार्य करा. सगळ्यांनी बसून घ्या. योर विरुद्ध अशी कुस्ती. पोलीस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करायचंय. बसून घ्या. थोडा वेळ राहिला, टाइम राहिला. चांगल्या कुस्त्या होणार आहेत. पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचंय. प्रसाद दंडे मैदानावरती यायचंय. प्रसाद आखाड्यावरती या. एक लंबगिरीज का घोडा प्रसाद दंडे आखाड्यावरती येतो.
तसाच आतिया दोन कुस्त्या. आता मैदान कसं शिस्तीत चालू आहे. आज हे कुस्तीचं मैदान लाईव्ह चालू आहे. आजचं कुस्तीचं मैदान लाईव्ह करतायत आयोबाईचे कोचरे प्रसाद खंडे आकडेवरती आलेला आहे. लंबी रेस का घोडा कमी दिवसामध्ये, फार कमी दिवसामध्ये त्यानं चांगली जोड केली आहे. महाराष्ट्रामध्ये या भागाचं, या परिसराचं नाव घ्या. हॅलो हॅलो, थोडं मागे सरकायचे. सर्वांनी गर्दी करू नका. सर्वांना चांगल्या पद्धतीने दिसलं पाहिजे. आता ही चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बघता येईल. थोडं सहकार्य करा. पोलीस प्रशासनाला थोडं सहकार्य करायचंय. थोडं मागे सारखा थोडं मागं. 2-2 मिनिटात यांना जर सांगावं लागत असेल गर्दी कमी करा तर सगळं आपल्या टाइमिंगच ह्याच्यात जाणारी गर्दी कमी करा. पैलवान संदीप लोंढे मैदानामध्ये यायचंय. तुम्ही थोडं सहकार्य करा. तुम्ही मागासारखा पुढे येऊ नका. पैलवान ते तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चाललंय. पलीकड 5,000 रुपये मला पैलवान करतोय प्रसाद दंडे. लंबी रेस का घोडा. या महाटाला एक पडलेलं घोड स्वप्न प्रसाद दंडे आकडेवरती फिरायला लागले आहे. ज्यानं फार कमी दिवसामध्ये चांगली झोळ केली. या भागात या परिसराचं नाव त्या महाराष्ट्रात त्याने केलेलं आहे. असा प्रसाद दंडे आकडेवरती फिरतोय. हो हो हो, कडला बसलेली जपून बसा, नाही तर 2 असले अंगावर पडल्यावर चपातीच पाहिजे. 80 किलोचा बोजा, 160 किलोचा बोजा झाला दोघांचा. सर 7,000 रुपये नावाला कुस्ती ठरवायची. 7,000 रुपये मला कुस्ती ठरलेली आहे. हॅलो गणेश पाडवे, कुस्त्या थोडं बंद करा. हाताला एक बार खुदून घेऊ आपण. शेवटच आहे की ह्याला काय अडचण आहे. कुस्ती ही प्रसाद दंडे शेवट खेळायचं म्हणतोय आणि इरकर पैलवान आहे. हा पण शेवट खेळायचा म्हणतोय. कुणाबरोबर ह्याची जोडायची का. ह्याच्यानंतर एक होणार आहे. शेवटून 2 नंबरची कुस्ती होईल. हा जोडून टाका काय अडचण नाही. संदीप लोंढेची होणार आहे शेवट. लोंढेची शेवट होणार आहे. ती 2 नंबरची कुस्ती होईल. शबाश शबाश. ही 70 ते 80% लेकरं ही गरिबाच्या घरातली मुलं पैलवान आहे. कुस्तीमध्ये घ्या पैलवान. कुस्तीमध्ये घ्या. पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. काही म्हैस पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. जी मोल मजुरी करणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. एका हमालाच्या घरातला मुलगा पैलवान आहे. आणि या लेकरांना कुस्तीचं व्यासपीठ कसं मिळतं. आज अडसुंदेकरांनी मरी मातेच्या यात्रेचं औचित्य साधून असं मैदान घेतलं आणि या बाल गोपाळांच्या घशामध्ये चारघात केलेले अडसुंदेकरांचं खरोखर कौतुक आहे. हे सर्वसामान्य घरातली लेकरं पैलवान म्हणजे. 7,000 रुपये मला दोन्ही पैलवान भेटतात आहे. सुभाष विकास पाटील आघाडीवरती आलेला विद्यमान आमदार नारायणराव पाटील यांचा पुतण्या जीवनचा पैलवान आणि हा बिरुदेव इतर कर्जतचा पैलवान. 7,000 रुपये मला कुस्ती जोडलेली. कपडे काढून लगेच आतमध्ये या. मशीन तापवा, गाडीला हिटर द्यायला लगेच जात या. पावसाचं एवढं मोठं वातावरण असताना त्या पावसामध्ये सुद्धा मैदानात औषधे करताय त्यांचं कौतुक आहे. वातावरण हे मैदान इंडियाचं नव्हतं पण तरी सुद्धा थक धरून आज रोज मी कुस्तीच्या बाजारात आहे. रोज माझ्या समोर सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील रोज 72 केसरी लढून जात आहेत. जामखेडचा करगळ आहे आणि गावडे पैलवान हा साताऱ्याचा आहे. कुठून आला रे साताऱ्यावर? दीपक सातारा.
जास्त वेळ चालली होती कुस्ती बघा. आबासोकडे का आबासो उपमहात्रिकेची आबासो यांच्याकडे सहभाग आहे. साताऱ्याला 5,000 रुपये मला कुस्ती जोडलेली आहे. पंच फिरते कुस्ती का लक्ष द्या. अनुभव त्या कुस्तीला जरा चालवा तुम्ही. कुस्ती करा. ओढ धर ओढ ओढ कुस्ती चालू पाहिजे. पत्ता बोलण्याचा अधिकार पंचाला असतो. त्याच्यावरचा माईक बंद पडलाय. चला एकदा मैदान तापलं पाहिजे. मैदान पेटलं पाहिजे. जरा सगळ्यांनी हात वरती करा. बजरंग बलीचा जगोर झाला पाहिजे. हात वरती करा. ज्या देवानी ज्या भगवंताने तुम्हाला मला जन्माला घातलंय त्या भगवंताचा जगोर झाला पाहिजे. हात वरती करा. हात वरती करा. हात वरती नाही केले तर पुढच्या जन्मी हात मिळणार नाही. जय म्हणायला जीभ मिळणार नाही. बोलो बजरंग बली की. बोलो बजरंग बली की. शाबास. नाम संग कीर्तन साधन पैसोके जळतील पापे जन्मांतरीची. भगवंताचं नामस्मरण घेतलं की 7 जन्माचे पापे जळून जातात. गणेश पालवे हाताची गोष्टी शेवटची. गणेश कुस्ती पुकार. कुस्ती पुकार. शेवटची कुस्ती पुकार. स्टेजवरचा माईक चालू करा. स्टेजवरचा माईक चालू करा. शेवटची कुस्ती आता जोडलेली आहे. प्रसाद दंडे आणि संदीप लोंढे आळसुंडे. भाऊ 51,000 रुपये मला कुस्ती जोडलेली आहे. संदीप लोंढे या गावचा पैलवान आहे. आता सध्या पोलीस मध्ये कार्यरत आहे आणि हा प्रसाद दंडे लंबीरेसचा घोडा देशमुखवाडीचा पैलवान आहे. सराव करतोय कंदरला उमेश काका इंगळे यांच्याकडं. 51,000 रुपये मला कुस्ती जोडलेली. आता कुस्ती बघा. या ठिकाणी या गावचं भूषण संदीप दादा लोंढे आणि प्रसाद दंडे यांची शेवटची कुस्ती होणार आहे 51,000 रुपयाची. जोर दीपक आणि सुधीर दीपक वर्ग कुस्ती. हळगाव. दीपक पालवे पैलवान 5,000 रुपये मला कुस्ती जोडलेली आहे. योग्य तो सन्मान द्या. पैलवानांना योग्य तो सन्मान द्या. संकेत हजार बाजूला सरका. लाल पंचा थोडं बाजूला सरका. या साईडला साईडला गर्दी करू नका तिथं. हा उत्कर्ष दिसे जोर विद्यमान आमदार नारायणबाब पाटील यांचा पट्टा आणि अविनाश गावडे सातारा उपमहात्रिकेचे आबासो यांचा पट्टा. अशी तगडा कुस्ती लागलेली आहे. 4,500 गावचे आणि बाळासाहेब फाळके एक दिलदार व्यक्तिमत्व यांच्याकडून 1,000 रुपये या कुस्तीसाठी इनाम आहे. अशी 6,500 रुपये मला कुस्ती लागलेली आहे. कुस्ती बघण्यासारखी आहे. ज्याला बीपी आहे शुगर आहे कच्च्या दिलाचे आताच आपापला घराचा रस्ता पकडा. एक कुफाडी कुस्ती आकडेवरती लागलेली आहे. समोर उभं राहिलेले इथं पंच कमिटी गणेश भाऊ पालवी यांच्याकडून 500 दोघांसाठी सुद्धा दिलेली. हो सर पुढचं बघायचं राहणार. बघा बरं पुढे काढा सगळी काढा खाली. बाजूला की जरा इकडे सगळे संकेत हजारे जामखेड आणि गौरव चौतारे कन्नड
5,000 रुपये मला कुस्ती जोडलेली. कपडे काढून लगेच आतमध्ये या. हॅलो त्यांचा पट्टा आणि जोर पारखे पैलवान कोर्टी 4,000 रुपये मला कुस्ती जोडलेली आहे. निकाली झाली तर सगळ्यांना कुस्ती निकाली झाली तर खणखणीत दंड थोपडलेला आहे. आता एक तगडा कुस्ती लागते. या मैदानातील खास आणि आकर्षण असलेली कुस्ती आहे. कुस्ती बघा, मी सांगतोय म्हणून बघा. जामखेड शिंदे शिंदे पैलवान जोर आणि पाटील जामखेड जोर विरुद्ध जामखेड अशी कुस्ती लागलेली आहे. 4,000 रुपये मला कुस्ती लागलेली आहे. दोन मानरूपी सिंह आणि वाघ एकमेकांच्या आमने सामने ठाकलेले आहे. आणि पलीकडे राज अवसरे याकडे होते आलेले आहे. कुस्तीतला जादूगार. आता कुस्तीत बघा, सलामी झालेली आहे. काही घडू शकते. सलामीला दोघेही आक्रमक. ज्याला बीपी आहे, ज्याला शुगर आहे, त्यांनी आताच घर काटा. एक तुफानी कुस्ती आकडेवरती लागलेली आहे. रस्ता थांबलीच नाही दोघांच्या. वारे वा, जामखेड विरुद्ध जोर. याला कुस्ती म्हणतात. करगिटाळ्या गणू खाली घे, त्याला गणू खाली घे. जामखेडकडे एकेरी पट्टाला गेले. गणू खाली घे त्याला. आणि पंचाचा निर्णय. पंचाने सांगितले काय का रक्तात थांबलीच नाही दोघांच्या. कुस्ती बघाव तर अशी. आणि जामखेडकरांना जोरकराला कब्जा दिलेला. याला खिलाडी वृत्ती म्हणतात. पैलवान हा खिलाडी वृत्तीने मोठा होत असतोय. नम्रता खिलाडी वृत्ती ही जीवनामध्ये पैलवानाला मोठं करत असते. शबाश. दोघेही कष्ट करणारी पोरं आहेत. दोघांना कष्ट करताना वस्तातला थांब म्हणावं लागतं. अशी दोघेही कष्टाची ही लेकरं आहे. समोर उभं राहिलेले महागा लोकांना बघायचे. समोर उभं राहिलेले जरा बाजूला ना. शबाश. समोर उभं राहिले थोडस बाजूला. जोरदार कुस्ती करा. तुमच्या नावाला साजेल अशी कुस्ती करा. मगाच्या धरून माझा अंदाज फेल गेलेला ना. हाताची सांड काढण्याचा प्रयत्न. शबाश. त्याच्या तो जामखेडकर निघण्याचा प्रयत्न करतोय. शबाश. तिथं घोट्यातून एकेरी पट पकडलेला. डंकीचा प्रयत्न गयो, फिर भी पकडा गयो. शबाश. पलीकडे राज अवसरे आकडेवरती आलेले. राज हात होते करा. कोणावर कुस्ती लावलेली. हो 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 हो. पलीकड कडला बसलेले मामा जपूर. 80 किलोचा 90 किलोचा बोज आहे. घरचे पुन्हा म्हणायचे पुढं बसायची काय गरज होती म्हणून. हे पहा, या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट कर्जत पोलीस स्टेशनचे श्रीयुक्त कुमटकर साहेब, लहू गोलवड साहेब व देवकाटे साहेब यांनी आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचा आहे. त्यांना विनंती आहे स्टेजकडे या. कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी श्रीयुक्त कुमटकर साहेब, लहू गोलवड साहेब व देवकाटे साहेब आपण शेवटची कुस्ती जोडायची. तुम्ही जर अशी अटॅकिंग कुस्ती करत असाल तर जीवनामध्ये हे कुस्तीतलं पब्लिक अटॅकिंग कुस्ती करणाऱ्या पैलवानाला डोक्यावर घेत असतात. या महाराष्ट्रामध्ये
अटॅकिंग कुस्ती करणारे पैलवान म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सिकंदर शेख सगळ्या भारताच्या परिचयाचा पैलवान, विजयवाडा विदर्भातलं पोरग, नंतर शाहरुख खान म्हणून मोठी क्रेज झाली त्या पोराची, करमाळ्या तालुक्यातलं पोरग. अशी ठराविक नाव आहेत या कुस्ती क्षेत्रामध्ये गतिमान कुस्ती करणाऱ्या पैलवानांची. अशी तुम्ही जर गतिमान कुस्ती केली तर पब्लिक तुम्हाला भरभरून प्रेम देत असते. पब्लिकच्या टाळ्या घेता आलं पाहिजे. अशी कुस्ती झाली की पब्लिक टाळ्या करत असते. आणि पलीकड उत्कर्षे भिशीच्या कुस्तीसाठी 2 मिनिटाचं टायमिंग आहे. बघा 2 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. 2 मिनिटांमध्ये कुस्ती निकाली नाही झाली तर गाव देईन ते इनाम घ्यावं लागेल. वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ कधी कोणाला सांगून येत नाही. आणि मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर, माझ्या कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून माझ्यासाठी दीपक पांडे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी आपला मनापासून आभार आहे. टाळ्या करत टाळ्या, सगळ्यांनी टाळ्या. जीवनकर संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. विद्यमान आमदार नारायणराव पाटील यांचा पटशीचे विजय झालेला आहे. आणि गणेश भाऊ यांच्याकडून त्याच्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस, दीपक भाऊ पालवे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आणि सतीश पालवे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस. बाळा तुझं बक्षीस घेऊन जा. अहो गरीबाच्या घरातले पोरगे हो, कुणी काही मोकळ्या हाताला आणला नाही. प्रत्येकाच्या खिशात 10-10 रुपये. या पोराला 10-10 तिथं महिन्याचा खर्च निघून जाईल. याचा प्रत्येकाच्या पायाला हात लावून जरा दर्शन घे. आशीर्वादाने माणूस मोठा होत असतोय. आशीर्वाद अतिशय मोठं होत येत नाही बाळा. जा प्रत्येकाच्या पायाला हात लावून दर्शन घे. बक्षीस होतंय तुला. असे गरीबाच्या घरात पोरगे सुंदर कुस्ती केलेली त्यांना आता 2000 रुपयानं मला एक कुस्ती जोडताय. तिथं गणेश कोडलिंगे जोड आणि ओम सोलंकर जामखेड एक बघण्यासारखी कुस्ती म्हणून 2000 रुपयानं माझी कुस्ती लावलेली आहे. तानाजी फुलबाई आष्टी, राहुल दादा जगदाळे यांच्याकडे सरावलाय का. आणि हा राज अवसरे सराव करतोय. जामखेडला मंगेश दादा, सचिन भाऊ दादा आणि बापू जरे वाजतात यांच्याकडं. आता कुस्ती बघा, इनाम सांगा दोघांचं. 5000 रुपये मला कुस्ती लागते. कुस्ती बघा. हॅलो हॅलो, थोडं जरा मागं सरकून घ्या. 10 ते 15 मिनिटांमध्ये कुस्तीचा आकार संपणार आहे. तरी सर्वांनी थोडी शांतता राखायची. थोडं मागं सरकून घ्यायचं. मागं सरकून घ्या. पोलीस प्रशासन थोडं मागं सरका. बस कसं टेकीनं मारतंय, कसं टेकीनं मारतंय आणि आपलं कुठं फिरतंय. कुठल्या गलीत फिरतंय, कुठल्या बोळात फिरतंय, दाढत काय, तोंडात काय, आपलं जंगली रमी खेळतंय. जंगली रमी पे आ जाओ ना महाराज, या लाखो का कॅश मिलेगा. असलं पहिलं वाटत नाही घरात यायला तयार हो आपलं. गणेश भाऊ पालवे, दीपक पालवे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस त्यासाठी आलेलं आहे. कोडलिंगी विजय झाला. पलीकडे राज अवसरे आकड्यावरती लढतोय. कुस्तीतला जादूगार आहे. पायाला काळणी कॅप लावलेला. हा जामखेडला सराव करतोय. बापू जरे बसतात. सचिन दादा यांच्याकडं कुस्तीतला जादूगार आहे. रक्तात थांबणीत नाही त्याच्या. पण आज जोड कुस्तीची कुस्ती कशी जोडली. आज आष्टीकराबरोबर कुस्ती जोडलेली आहे. आष्टी विरुद्ध जामखेड अशी कुस्ती जोडलेली आहे. दोनों भी खतरों के खिलाडी सुमित लोखंडे जोर आणि गणेश चव्हाण कर्जत अशी कुस्ती लागली आहे. 5000 रुपयानं मला कुस्ती लागलेली आहे. निवेदक साहेब, शेवटच्या कुस्तीला 21 तोफांची सलामी देणार आहोत. बरोबर. हे आपण निवेदन करावे सर. बरोबर. हे सगळी कुस्तीचे दर्दे माणसं आहे. आज एवढा पाऊस झाला, वातावरण कुस्तीचा आकडा होण्यासारखं नव्हतं. आज ही 70, 80, 90 वर्षाची माणसं आज कुस्तीच्या मैदानाला, कुस्तीचं मैदान उभं राहून बघताय. या मामाच्या हातात काय किती वय हो? 80-85 तरी वय असेल. ही शॉल गळ्यात अडकवली मामाने, काटे हातात घेऊन आलंय. 80 वय का 85? श्रीकांत 85? अंदाज फेल जाणार नाही. 85 का?
85 हातात काठी घेऊन आले माणूस मैदान बघायला. असं कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं आहेत अल्सुंदेकर म्हणजे. म्हणून असं एक महाराष्ट्रातलं मोठं मैदान इथं बघायला मिळतंय. सगळ्यात मोठी संपत्ती कुठली असेल तरी शरीर संपत्ती मामा. तुम्ही जी जपली काही ही सगळ्यात मोठी संपत्ती कुठली असेल तर ही शरीर संपत्ती आहे. तीच संपत्ती सांगितल्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये. पहिली संपत्ती पुत्र संतती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संतती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती. लोकांनी आता सगळं सोडले धन संपत्तीच्या मागे लागली. मला फक्त पैसा पाहिजे. माणसाची शरीर संपत्ती चांगली असेल तर धन संपत्ती घराकडे आपोआप चालून येत असते. जोडलेले कुस्तीतले पैलवान ज्यांच्या कुस्त्या जोडल्या ते पुढे या, नाही तर शेवटची कुस्ती जोडायची. आज 80 90 वर्ष वय झाले माणसाचं. शेवटची कुस्ती जोडायची. कोण राहिले का जोडलेल्यातलं? विनायक मामा भोला मरे मातेचे भक्त वाजवणारे यांच्याकडून माझी कुस्ती कॉमेंट्री त्यांना आवडली म्हणून त्यांनी माझ्यासाठी 100 रुपये. शेवटची कुस्ती जोडून घ्या. मी आपल्या मनापासून आभार आहे. वस्ताद मंडळींना विनंती, मोठ्या जोडीतलं कोण राहिले का? मोठ्या जोडीतले पैलवान कोण राहिले असतील तर पुढे या, नाहीतर शेवटची कुस्ती जोडायची. तानाजी भाऊ वाघमारे यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी आपल्या मनापासून आभारी आहे. आणि पलीकड होणार मामा यांनी सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी आपला आभारी आहे. बक्षीस हे बक्षीस असते मामा. ही या नोटेची किंमत माझ्यासाठी लय मोठी हो. आज जगात काय पैसा सगळ्यांकडे मिळवतो. घरातही पाणी असते, जेव्हा पाणी असते, घरातल्या पाण्याला श्वास. पंच किती आहेत कुस्तीला? होय, पंच किती असतात कुस्तीला? पंच किती असतात कुस्तीला? पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाहेरच्यांनी बोलायचं नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. काय बघा राव तुम्ही? 4 पंच असते होय कुठे? शबाश. ओ धाक धाक करायचा. आणि पंचाचा निर्णय टाळ्या पाहिजे होत्या. टाळ्या. दोघे वाघासारखी लढताय, दोघे वाघाच्या काळजारी लढताय. पाठीमागे गणेशवाडीला फार मोठी स्पर्धा झाली आणि 90 किलो वरती गटामध्ये 17 वर्षाखाली गटामध्ये त्याने सुवर्ण कामगिरी केली. महाराष्ट्रातले त्याच्या गटामध्ये महाराष्ट्रातून अनेक पैलवान आले होते. पण आज टक्करे गणेश चव्हाण बरोबर. हा की खासियत आहे त्या गणेश चव्हाणची. कुणी पैलवान नाही, दोन्ही बाहेरचे. मग आता ही कुस्ती झाली नव्हती चालू? नाही झाली कुस्ती. सगळी बघत येतं इथं. काय आम्ही नाही का भाऊ? तुम्ही बघत, तुम्ही या इथं लावा कुस्त्या. हा, त्यांचं कशाला ऐकत? पंचांचा निर्णय अंतिम राहील. काय आज वस्ताद पंचांची वाट घालू नका. यांचा पट्टा आणि थर्ड वृत्तीने आपण खेळायचं आहे. आपले माणसं बघतात. थर्ड वृत्तीने आपण खेळायचं आहे. पैसे ठेवतो तीच कुस्ती परत लावा. ठेवा पैसे लावा. ठेवा पैसे 5,000 रुपये लावा. ठेवतो की लावा तुम्ही. दोन पाहिलं. हॅलो. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अजिबात कोणी गर्दी जास्त काय करू नका. पंचांचा लोखंडीनं गणेश चव्हाणचा कब्जा घेतलेला. एसके ग्रुप पुणे निवेदक साहेब आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद साहेब. साळुंके ग्रुप पुणे कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये पुणे इथं मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे साळुंके ग्रुपचं. त्यांच्याकडून आपल्या निवेदनासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. घेऊन जायचं ग्रुप कोणतरी. धन्यवाद साहेब. अशी कुस्तीवरती प्रेम करणारे तुमच्यासारखे माणसं आहेत म्हणून आज माझ्या कॉमेंट्री इथं बक्षीस दिलं जात आहे. साळुंके ग्रुप पुणे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. लक्ष द्या. धन्यवाद.
माझी मग वाचा झाली अनावर मग बोलावितो शंभर चाले हे शरीर कोणाचे येत ते कोण बोलवितो हरिबी नाही एक. निवेदकाला 100 रुपयाचं बक्षीस आलं. निवेदक मी आपला सर्वसामान्य घरातला माणूस आहे. रोज 200-300 किलोमीटर धावतोय. ही कुस्ती मुक्की व्हावी ही भगवंताने तुमच्यासारखी दिलेली माणसं म्हणजे ही माझी श्रीमंती आहे. आज मी अवसुद्यात आलेलो आहे. अवसुद्धी कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं इथं बघितली. आईची कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती. आईसारखी कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं आणि 5,000 रुपये मला इकडे पैलवान करतोय. जोड पाहिजे पकडा कोणीतरी. पंचांना विनंती की आपण लक्ष व्यवस्थित द्यायचंय जेणेकरून वाद निर्माण होणार नाही. लक्ष द्या कुस्तीकडे. जी कुस्ती लावली ते एकाच पंचाने लक्ष द्यायचंय. नाव काय साळुंके ग्रुप करा. साळुंके ग्रुप यांच्याकडून माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. बक्षीस जे बक्षीस असते हो जगात पैसा काय सगळ्यांकडे मिळवतोय. जेव्हावर पाणी असते घरातही पाणी असते. घरातल्या पाण्याला पाणीच म्हणतात. जेव्हाच्या पाण्याला तीर्थ म्हणतात. घरातही अन्न असते जेव्हावर अन्न असते. घरातल्या अन्नाला अन्नच म्हणतात. जेव्हाच्या अन्नाला महाप्रसाद म्हणतात. शेंगदाणे आणि गुळ एकत्र केला. शेंगदाणे आणि गुळ एकत्र केला की त्याचा महाप्रसाद होतो. गणेश पालवे शबा आणि शेंगदाणे आणि दारू एकत्र केली की त्याचा चकना होतो. पैसा कुठं खर्च करावा याचं ध्यान भान जाण माझ्या कुस्ती कॉमेंट्रीवरती प्रेम केलेलं आहे. साळुंके ग्रुप यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. मी आपला मनापासून आभारी आहे. दरम्यान कुस्ती कडला गेली होती. कुस्ती पुन्हा मधी लागते. शबास कुस्ती करा. बऱ्याच वेळ झालं कुस्ती चालू आहे. अजून कुस्ती झालेली काय झालेली नाही. इथं कुस्तीमध्ये उष्ण भांडवल या खेळात चालत नाही. लय आपला पोरगा लय पाटलाच असला म्हणून धावत पडत जाऊन धरता येत नाही पकडता येत नाही. या मातीतला एक वेळ खेळ कुठला असेल तर ही कुस्ती आहे. जिथं स्वतःलाच निस्तरावं लागते. एकट्यालाच निस्तरावं लागतं. शेवटच्या कुस्तीचे पैलवान मैदानात यायचंय. श्वास लोखंडीनं कब्जा घेतलेल्या गणेशचा त्याच्यातून निघून जाण्याचा प्रयत्न चालू आहे. सुजित करगड आखाड्यावरती आलेला आहे. हातवरती करा. फार कमी दिवसामध्ये त्यानं चांगली निवड केलेली. शकील भैयासारख्या माणसाने एका फारकाळ भागामध्ये तालीम चालू केली होती. एकाच गावामध्ये 100 मुलं तयार केली. आता शकील भैयासारखा माणूस त्याला वस्ताद म्हणून लाभलेला. कुस्ती करा गणेश. लोखंडे अटॅकिंग कुस्ती करा. बिना हो 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 200 किलो पोहोचला. 2 मिनिटाचं टायमिंग लोखंडीच्या कुस्तीला दिलेलं आहे. कुस्ती करा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. हाथों से उड़ान होती है. आणि गणेश चव्हाण विजय झाला. टाळ्या करा की टाळ्या करा की टाळ्या. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश भाऊ पालवे दीपक पालवे आणि तानाजी भाऊ वाघमारे यांच्या 100 रुपये आणि धरमसिंग परदेशी यांच्या पुढून सुद्धा 100 रुपये. आता झालेल्या कुस्तीला सन्माननीय दादासाहेब अनारसे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. शिवाजी सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सतीश सावंत ग्रुप ऑफ पुणे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुणे कंट्रक्शन सफी साळुंके ग्रुप सतीश पालवे यांच्याकडून 100 रुपये. अण्णासाहेब साळुंके यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सुजित सलगर युवा उद्योजक पांढरे कंपनीचे सर्व सुजित करगळ हळला 5,000 रुपयाला मला कुस्ती जोडलेली आहे. आता आलेल्या आता तूच केलेली कुस्ती. गणेश बाळा मनापासून अभिनंदन. जीवनराजे साळुंके यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. दादासाहेब अनारसे 200 रुपयाचं बक्षीस. अण्णासाहेब साळुंके उद्योजक 100 रुपयाचं बक्षीस. साळुंके ग्रुप ऑफ पुणे कंस्ट्रक्शन यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस.
शबाद. पलीकड गणेश चव्हाणने सुंदर कुस्ती केलेली आहे. त्याला इथं बक्षीस दिलं जात नाही. चांगली कुस्ती केली तर इथं अळसुतेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. ट्रॅक्टर वरती काय त्या ट्रॅक्टर पूर्ण निभार झाले मैदान 4-5 सेकंद राहिलेले. ट्रॅक्टर आल्यावर महेंद्र अनर्से साळुंके ग्रुप बाजूला. सुजित गरगळ हळगाव हातवती करा आणि सुजित सलगर जेवण 5,000 रुपये मला कुस्ती लागलेली आहे. कुस्ती बघा. शबाश. पुन्हा निवेदक साहेब, हा. आपल्या भागाचं वैभव 2 वाजता एक विश्वर तोरडमल आणि शेख हे दोन्ही वस्तात आले. त्यांना एकदा मैदानात ठेवा. तुमच्या आवाजामध्ये त्यांचं अभिनंदन करा आणि स्वागत करा. पिंटू दंडे वाजतात पण मैदान होते. ईश्वर वस्तात आत या वस्तात शेख वस्तात आणि शकील भैया तुम्ही आत या. दोघांनी आत या. हल्लीवाले पुढे या. हल्लीवाले पुढे या. युवराज भाऊ हाके या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेली आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. आणि संतोष भाऊ फाळके उपस्थित झालेले आहेत. आपले हार्दिक स्वागत आहे. ईश्वर वस्ताद गोरमल आणि शकील भाई असते हळदीच्या गजरामध्ये आकड्यावरती फिरायला लागलेले आहे. सरपंच युवराज भाऊ हाके आणि पिंटू दंडे वस्ताद हळदीच्या गजरामध्ये आकड्यावरती फिरायला लागलेले आहे. अण्णा नायकडे वस्ताद आपण सुद्धा आपण यावं. अण्णा नायकडे वस्ताद आपण वरती या. आणि बाळासाहेब पारके ही 2 रत्नपारखी माणसं ईश्वर वस्तादनी चांगली रोपवाटिका कर्जतला तयार केलेली आहे. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा जर असल्या तर त्यांच्याशिवाय तिथं स्पॉट हलत नाही. शकील भैया या माणसांनी एकाच गावात 100 लेकरं तयार केलेली आहे. मोठी तालीमची तालीम तिथं लेकरं घडवण्याची तळबट्टीच आहे. एका सर्वसामान्य हॅलो हॅलो आखाड्यामध्ये गर्दी कमी करा. सोपान काका साळून ते जरा पुस्तकात थोडं लक्ष राहू द्या. समाज भूषण पुरस्कार युवराजभाऊ हाके यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातोय. आणि प्रसाद दंडेंची पिताश्री भागवत उर्फ पिंटू दंडे यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातोय. ईश्वर वस्ताद तोरमल यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान झालेला आहे. गोविंद गाबा अवसरे यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातोय. बाळूभाऊ पारके यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातोय. बाळूभाऊ तुम्ही आत या. एक दिलदार व्यक्तिमत्व बाळूभाऊ पारके यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातोय. युवराजभाऊ हाके यांचाही मानाचा फेटा बांधून कोल्हापुरी फेटा बांधून सन्मान केला जातोय. युवराजभाऊ फेटा शोभायला लागलेला आहे. फेटा तेवढं उतरू नका. घरी गेल्यावर दृष्ट काढून घ्यावा. फेटा शोभायला लागलाय तुम्हाला. मनवी सुंदर मनवी सुंदर
आप तो सुंदरता की मूर्त हो असं भगवंताने अंगाची कुस्तीतली माणसं सगळी. हो 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 पैलवान मध्ये कुस्ती करा. धनंजय पालवे आता सोडलेली कुस्ती किती रुपयाची? धनंजय पालवे हा 5,000 का? हा के वस्ताद होतं म्हणून तिथं जमला आता. 500 का 5? एक छोटासा सन्मान सोहळा इथं ठेवलेला आहे. आपल्याशी जे जे धावे ते इतरांशी द्यावे आणि शहाणी करून सोडावे. कल्याण आपल्या परिसरातलं हे वैभव आहे, हे वस्ताद लोकांमुळे पैलवान येत असतात. म्हणून गावाच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी पुन्हा फुलाची बाकी दोन या ठिकाणी केलेला आहे, तो तुम्ही स्वीकारावा. मेंढ वस्ताद मनोहरजी मेंढ वस्ताद आपल्याही मानाचा पेटामधून सन्मान होईल. आपण वरती यावं. निवेदक साहेब शेवटची कुस्ती लावायच्या नंतर बरोबर. आता शेवटची कुस्ती लागते. आता शेवटची कुस्ती गाडीचा लागते. इकडे यायचंय. तोफा लावा, तोफा. बाळासाहेब पारखे उद्योजक कोर्टी यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातोय. सचिन भाऊ दातार यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातोय. सचिन भाऊ आपण हाती या. सापकेचे वस्ताद आहे सचिन भाऊ आणि अण्णा नायकोडे वस्ताद आपलाही सन्मान इथं होतोय. आपण सुद्धा वरती यावं. कंदरचे वस्ताद अण्णा नायकोडे चांगली रोप वाटिका तिथं अण्णाने आता तयार केलेली चांगली. अनेक पैलवान तिथं सराव करतायत कंदरला. उमेश काका इंगळे सारख्या माणसाने पोटाशी धरलेला माणूस अण्णा नायकोडे मोठी चांगली तालीम उभा तिथं केलेली आहे. आणि अण्णा सारखा माणूस तिथं कुस्ती कोच म्हणून ठेवलेला आहे. सचिन भाऊ दातार. मेन राहिली दोघांची ही दोन माणसं मागे ठेवू नका. मैदानाला रुपा मारलाय दोघांनीच. ही पैलवान तुम्हाला मगाशी कुस्ती करून गेलेले पैलवान दिसले तुम्हाला, पण त्यांच्या पाठीमागं त्यांच्या जीवनाचा डायरेक्टर तुम्हाला कुणाला दिसला नाही. पैलवान दिसतो, पैलवानाची तब्येत दिसती, पैलवानाची कुस्ती दिसती, पण या त्यांच्या पाठीमागं उभं राहून करून येणाऱ्या वस्तादांना घर दार प्रपंच संसार सगळं सोडून द्यावं लागतं. दोन वेळा सकाळ संध्याकाळ उठावं लागतं. त्यांच्या पाठीमागं उभं राहून सराव करून घ्यावं लागतंय. त्याशिवाय अशी लेकरं घडत नाही. असे सचिन भाऊ दातार आणि अण्णा नायकोडे वस्ताद यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातोय. आणि एक दिलदार व्यक्तिमत्व बाळासाहेब पारखे यांचाही मानाचा फेटा बांधून सन्मान केलेला आहे. तन भी सुंदर मन भी सुंदर आप तो सुंदरता की मूर्त हो जिस भगवान ने आपको बनाया दीपक भी सोचता होगा. योग्य सन्मान द्या. बरोबर फेटा खूप उतरवू वेळ नका. झाला कुस्ती चालली आहे. अशी कुस्तीसाठी रात्रदिवस जगणारी माणसं त्यांचा इथं सन्मान केला जातोय. शेवटची कुस्ती हो हो सुजीत बीच में कुस्ती कीजिए. मध्ये कुस्ती करा. 2 मिनिट थांबा. ह्यांना घ्या की हे
याच्यानंतर आता या सन्मान नंतर शेवटची कुस्ती लावण्यात येईल. ही रमेश भाऊ अनसी ही जी अर्थ खातं मगाची दोन माणसं अर्थ खातं सांभाळतात ना, हे त्यांचं सुद्धा कौतुक आहे. मागायचं धरून अर्थ खातं त्यांनी सांभाळ. सगळ्यात मोठं खातं कुठलं असेल तर अर्थ खाते हो. आणि इकडे गणेश भाऊचं कौतुक आहे. अख्ख्या आकड्यावरती मागायचं धरून कंट्रोल ठेवलंय. गणेश भाऊ पालवे सचिन भाऊ धाता यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान करताय. अण्णा नायकवड वस्तर यांचाही सन्मान झालेला. आता शेवटची कुस्ती थोड्याच वेळामध्ये लागते. अध्यक्ष सर हो सर हा, बोला. ओके शाबास. शाबास. गणेश कधी काय पहिलं शेवटची कुस्ती विनोद देवकाची उपस्थित आहेत आपले स्वागत आहे. गौरव संताडे कन्नर आणि संकेत हजारे झापकेल अशी एक तगडा कुस्ती लागते. 5,000 रुपये मला पैलवान समोर येतं. समाधान टकले जीव आणि गौरव उतारवे हा अशी कुस्ती आपल्याला होती लागलेली आहे. 7,000 रुपये मला कुस्ती लागलेली आहे. विनोद देवकाते एकेकाळचे तुफानी पैलवान यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर माझ्या कुस्ती कॉमेंटचं कौतुक करून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. विनोद देवकाते साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस मी आपल्या मनापासून आभारी आहे. कोरेगावचे वस्ता धरमसिंग परदेशी यांचा इथं वाणाचा फेटा बांधून सन्मान केला जातोय. धरमजी आप अंदर आइए, आत या. शाबास. शेवटचे पैलवान ही शेवटची कुस्ती जोडली आहे. तुम्ही कपडे काढून लगेच आत या. लगेच आपली कुस्ती लागते. या हलगीवाल्याची की कुस्ती लाव लय जोरात वाजवते, लय करंट मध्ये कौतुक आहे त्यांचं सुद्धा. 2 नंबरची कुस्ती राहिली. शाबास. दादा शेवटचे पैलवान तुम्ही तयारी करून आत या. 2 नंबरची कुस्ती राहिली. शेवटच्या कुस्तीसाठी तुम्ही सुद्धा आत हवालदार या. बारावकर साहेबांकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जे जिंकतील त्यांना देण्यात येईल. शेवटच्या कुस्तीसाठी हवालदार बावरकर साहेब यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जीवन साळुंके यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. अल्फाटेक कंपनी सर्व अण्णासाहेब साळुंके यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस. साळुंके ग्रुप कन्स्ट्रक्शन स्वप्नील साळुंके यांच्याकडून 100 रुपयाचं शेवटचं बक्षीस असणार आहे. जिजाबापू अनर्शी सरपंच यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 2 नंबरची कुस्ती आता लागते. विरोदेव इरकर कर्जत आणि समोरच्या बाजूला हजर विकास पाटील जोर विद्यमान आमदार नारायणराव पाटील यांचा पट्टा. 6,000 रुपये मला कुस्ती 7,000 रुपये मला कुस्ती लागली आहे. नंबर 1ची कुस्ती निकालित होईल. व्यावसायिक राजेंद्र पारखे यांच्याकडून 501 रुपयाचं शेवटच्या कुस्तीसाठी बक्षीस आलेलं आहे. कुस्ती छुट्टी गेले पैलवान कुस्ती आर पार करनी पडेगी. शेवटच्या कुस्तीला अल्फाटेक कंपनीचे सर्व अण्णासाहेब साळुंके यांनी 1,001 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. हमीद बाई यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. राजेंद्र पारखे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. गणेश पालवे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. दीपक पालवे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. तानाजी वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. दादासाहेब अनारसे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस.
जिजाबाई जिजाबापू सरपंच जिजाबापू अनारसे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, रमेश दादा अनारसे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, हमीद तांबोळी यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस, शहाजी बोरटे देशमुखवाडी उपस्थित झालेले जयंत आहेत. साळुंके आपल्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, अनिल गाडे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. बक्षिसी खैरात आहे शेवटच्या वेळेला. पैसे सगळे हातात आलेले आहेत, उगीच कोणाची नावं पुकारलेली नाहीत. अनु भुजबळ यांच्याकडून 500 रुपये बक्षीस. शेवटचे पैलवान आकिया आपली साहेब 51,000 रुपये नफाची कुस्ती शेवटची झालेली आहे. आणि शेवटचे दोन्ही पैलवान आकिया तुकाराम पालवे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज सोलनकर माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून त्यांनी पुन्हा माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. पालवे साहेब मी आपला मनापासून आभार आहे. आणि गणेश भाऊ पालवे यांच्याकडून सुद्धा स्पर्शाने पाऊल झालेल्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने अत्यंत देखनाक आखाडा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहत आहोत. शेवटच्या कुस्तीसाठी बक्षीसाठी खैरात या ठिकाणी गावकऱ्यांनी केलेली आहे. प्रसाद तंडे याकडे वरती आलेला लकी इसका घोडा प्रसाद तंडे फार कमी दिवसामध्ये ज्यानं महाराष्ट्रात या भागाचं नाव केलं असा प्रसाद तंडे आकडेवरती आलेला 51,000 रुपये नमन लढतोय आज या मैदानामध्ये. मागच्या वर्षीच्या प्रसाद तंडेनं अवघ्या 1,000-1,500च्या जोडीमध्ये याच मैदानामध्ये कुस्ती करून गेलेला पैलवान या वर्षी 51,000 रुपये नमन लढतोय असा प्रसाद तंडे देशमुखवाडीचं पोरगा आहे. पिंटू धंड्यांचा चिरंजीव आहे, देशमुखवाडीचा सुपुत्र सराव करतोय कंदरला उमेश काका इंग्रज सारख्या माणसाकडं. तोपावाले सावध राहायचे, सलामी द्यायची आपण शेवटच्या कुस्तीला. मध्ये बाजूला सरा जरा, बाजूला सरा थोडस. शेवटच्या कुस्तीला शकील तांबोळे यांनी 501 रुपयाचं बक्षीस. समोरच्या बाजूला सरा, शेवटच्या कुस्ती पाहिजे बाजू सरा साहेब, समोर बाजूला सरा थोडी. शकील तांबोळे यांच्याकडून शेवटच्या कुस्तीसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पैलवान संदीप लोंढे महाराष्ट्र पोलीस. सर्वजण बसून घ्या, शेवटच्या कुस्ती सगळे बसून घ्या एकदा. 1 मिनिट शेवटची कुस्ती सगळे बसून घ्या म्हणजे पाहायला येईल जरा. सर्व ग्रामस्थांना विनंती, विद्यमान ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि माजी सरपंच माजी उपसरपंच सर्वांनी मैदानावरती कुस्ती जोडण्यासाठी यायचे. स्वप्नील ग्रुप साळुंके ग्रुप व्यावसायिक बांधकाम पुणे, स्वप्नील साळुंके आपण पुढे जायचंय. अतिशय पावसाच्या वातावरणात सुद्धा सुंदर असं मैदान पार पडलेलं आहे. सर्व ग्रामस्थांनी सर्व पैलवान मंडळींनी अतिशय आम्हाला ग्रामस्थांना सहकार्य केलेलं आहे आणि अतिशय साळुंके ग्रुप पुणे संपन्न झालं. बांधकाम व्यवसायाचे संचालक स्वप्नील साळुंके यांनी 501 रुपयाचं बक्षीस शेवटच्या कुस्तीसाठी दिले. सर्व ग्रामस्थांचं पंच कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. अतिशय देखणं मैदान आपलं या खरं तर या सोलनकर सरांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामधलं नामवंत मैदानापैकी आपलं मैदान झालेलं आहे. अतिशय मस्त कुस्त्या झालेल्या आहेत आणि सर्वांनी सहकार्य केले. असंच सहकार्य आपण यापुढेही दरवर्षी करत राहणार असं मी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि शेवटची कुस्ती जोडली जाईल. श्री मरीमातेच्या देवी यात्रेच्या निमित्ताने आयोजित भव्य देवी असा आखाडा आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सहकार्यामुळे आणि प्रेमामुळे अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला. या भव्य आखाड्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य सर्व दानवीर दानशूर व्यक्तींचं वर्गणीदारांचं ग्रामस्थांचं कुस्तीप्रेमींचं मान्यवर पाहुण्यांचं पंचमंडळ पैलवान आयोजक मंडळ स्वयंसेवक पोलीस प्रशासन वैद्यकीय पत्रकार बंधू कार्यक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व व्यक्तींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या सहकार्य आखाडा शिस्तबद्ध भव्य अविस्मरणीय ठरला. भविष्यात असेच प्रेम आशीर्वाद आपल्या सर्वांचा कायम राहावं विनंती. गेल्या 15 ते 20 दिवसापासून सगळी राबणारी धावणारी माणसं खरं तर तुमचं कौतुक आहे. तुम्ही कुणीच मागे राहू नका. आबाळाला गवसणी घालेल
आकाशाला गवत निघालेलं असं भलं मोठं कुस्तीचं मैदान तुम्ही आज संपन्न करून दाखवलंय. आणि अर्थ खातं ज्यांनी मागाई धरून सांभाळले त्यांना तर मागे ठेवू नका. रमेश दादा आदर्शाला मागे ठेवू नका, पुढे घ्या. रमेश दादा 51,000 रुपये इनामाची शेवटची कुस्ती लागते. संदीप लोंढे घोषणालय शेवटचे एकाने कुस्ती होणार आहे, सर्वांनी बघून घ्या. तोपाची सलामी द्या. शेवटची कुस्ती आता लागते. या गावचा सुपुत्र, या गावचं उज्ज्वल भविष्य पैलवान संदीप लोंढे. पोलीस प्रशासनामध्ये काम करत कार्य बरोबर. आणि हा प्रसाद दंडे देशमुखवाडीचा पैलवान एक कंदरचा सराव करतोय. अशी देशमुखवाडी विरुद्ध औषधी अशी कुस्ती आकडेवरती लागलेली आहे. 51,000 रुपये इनामाची कुस्ती. गावचं 51 वैयक्तिक 21,000 असे 71,000 72,000. गावचे 51 वैयक्तिक 21,000 गावचे 51 आणि वैयक्तिक 21,000 रुपये 72,000. अशी 72,000 रुपये इनामाला कुस्ती लागली आहे. एक संदीप लोंढे, तानाजी वाघ यांचा पट्टा आणि पलीकड प्रसाद दंडे, उमेश काका यांचा पट्टा. अशी तगडा कुस्ती आपल्यावरती लागलेली आहे. शाबास. संदीप लोंढे हा तानाजी वाघ आणि दीपक काळे यांचा पट्टा. अशी तगडा कुस्ती आपल्यावरती लागते. शाबास. रमेश दादा अनरसे मगाच्या धरून ज्या माणसाने आर्थिक खातं सांभाळलेलं आहे, सगळ्यात मोठं खातं कुठलं तर आर्थिक खातं, असे रमेश दादा यांच्याकडून माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून त्यांनी सुद्धा माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. रमेश दादा मी आपल्या मनापासून आभारी आहे. ऐशी गडवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. अनेक वेळा ऐकायला मिळतं, मैं तो हरिद्वार गया, मैं तो काशी गया, मैं तो मथुरा गया, मुंगीला गेलो, पैठणला गेलो. रमेश दादा माणसाने चंद्रभागेमध्ये स्नान केलं म्हणजे माणसाचं शरीर हे फक्त वरून निर्मळ होत असते, माणसाचं मन हे आतून निर्मळ असलं पाहिजे. एक निर्मळ मनाचा माणूस रमेश दादा अनारसे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज सुलंकर माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेले. मी आपला आभारी आहे. भगवान काळे यांच्याकडून कुस्ती निकाली झाली तर 500 रुपये बक्षीस त्यांच्याकडून घेऊन जा. शाबास. मान्यवरांच्या शुभास्ते कुस्तीची सलामी झालेली आहे. संदीप लोंढे विरुद्ध प्रसाद दंडे असा मुकाबला चालू झालेला आहे. मनगटाला मनगट भिडलं, डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झाली. महेंद्र गायकवाडची प्रतिकृती असलेला पैलवान प्रसाद दंडे